म्हणजे अर्धा तास पाऊण तास हा सामना किती ओव्हरचा असेल याबद्दल चर्चा केली जाईल. 4 ओव्हरचा सामना असेल. चला मॅचला होते सुरुवात. साहिल विनोद दिवेकर गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्राईक एंडवर आपल्याला निलेश खरमाळे पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय सागर. चला सामना स्पीडअप करा. पहिला बॉल साहिल दिवेकर. फायनलचा सामना यावेळेस अगदी स्ट्रेट बॅटने खेळलाय. कव्हर रेझरमध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण स्वप्नील ठाकूर कडून केलं जात आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. एका धावाने टीमचं अकाउंट ओपन झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 या आकड्यावर. 4 ओव्हरचा सामना आहे. पहिला पॉवरप्लेचे षटक आहे, त्यामुळेच या मॅचमध्ये चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही टीम जर पाहिलं तर एका बाजूला विजन नेचर टीम जर संघ पहिल्या अगदी दिवसामध्ये चांगला खेळ केला आणि कालच्या दिवसामध्ये हा संघ देखील क्वालिफाय झाला. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिस्पॅच. हे हे पावलाय देव माझा मल्हारी. हे पावलाय देव माझा मल्हारी. देव माझा गडावा निघाला मल्हारी. हे पावलाय देव माझा देवाची अंगली करताना मल्हारी. हे पावलाय देव माझा मल्हारी. देव माझा गडावा निघाला मल्हारी. हे पावलाय देव माझा मल्हारी. व्हॉट अ शॉट. क्रॉस क्रिकेट आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषेपलीकडे. काय स्ट्रोक. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा मेगा स्क्रीनवर पाहू शकता. अगदी बॉडीला बेंड केलाय आणि बॉल मिड विकेट रिजन मध्ये सेंड केलाय. यावेळेस इनसाइड आउट. वेगवान चेंडू पडल्यानंतर बॉल स्किड झालाय. बॉल आणि बॅटचं कुठलंही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना टिट फॉर टॅट जसा तसं उत्तर. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. सागर खेळतोय 6 या आकड्यावर. निलेश करमाळे खेळतोय 1 या आकड्यावर. टीमची धावसंख्या 7. यावेळेस देखील ऑफ ड्राय करत असताना डॉट बॉलची सांगता होती. कोणीही फलंदाज लगातार 3 बॉलवर 3 षटकार लगवले तर अगदी कोपरखेडे गावाचे समाजसेवक आणि नुकतीच KKPL जी भरपूर स्पर्धा चर्चेत राहिली अशी आमचे महेश विठ्ठल पाटील यांच्या वतीने त्यांच्या गाडी नंबर 5051 म्हणजेच 5051 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कोपरखेड्याचा कुठलाही खेळाडू जर हा कारनामा करतोय. थँक्यू व्हेरी मच. अगदी दिलदार व्यक्तिमत्व आहे महेश विठ्ठल पाटील आणि सातत्याने क्रिकेट आणि कोपरखेडे गावासाठी त्यांचं योगदान आम्ही सातत्याने पाहिले. आज त्यांचा देखील मनपूर्वक आभार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. निलेश करमाळे वर्सेस साहिल विनोद दिवेकर. इथे चांगला बॉल. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बॉलला ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न करत असताना त्याच दरम्यान विद्यानंद पाटील भाऊ यांचं आगमन झालंय. वेलकम. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आणि सतत हसतमुख असणारा चेहरा आज देखील मंचावर पाहायला मिळेल. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 8 धावा विजन नेचर टीम कडून सध्याच्या घडीला पाहायला मिळते. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम स्पर्धा ज्या पद्धतीने आज सगळ्याच मंडळीने काम केले त्यामध्ये प्रामुख्याने सारंग वेटा असतील, अक्षय म्हात्रे असतील, आदेश आगासकर असतील, या सगळ्याच मंडळीने खूप चांगल्या पद्धतीने काम केले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय क्रिश मुकादम. काल देखील घणसोलीच्या अगेन्स्ट काय गोलंदाजी केली होती क्रिश मुकादमने. आज देखील नेरुळ स्पर्धा आठवते त्यामध्ये हॅट्रिक साधली केली होती. यस. नवी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक रविकांत पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम रविकांत पाटील साहेब. आपलं सहर्ष स्वागत आहे. बॅटची एज. सन्माननीय विद्यमान नगरसेवक रविकांत पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. अनेक आज मान्यवरांची मानदियाळी नाईक चषक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. अनेक मान्यवरांची उपस्थिती देखील तितकीच महत्त्वाची. इथे देखील बॉल पडल्यानंतर बाउन्स झालाय. खूप चांगली गोलंदाजी क्रिश मुकादमने कमाल केली आहे. काल देखील काय गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. क्रिश मुकादम युवा गोलंदाज आहे. प्रियदर्शिनी बेलापूर टीम ज्या टीमने यंगस्टरना घेऊन आज या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप, आपली धमक, आपली चमक दाखवली आणि मेगा फायनलमध्ये धडक मारली. फुल टॉस बॉलला टर्न केलाय.
फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे निलेश करमाळेच्या बॅटमधून षटकार. तो सादर बॅटमन कोपरकने वाहाला रायगड ठाण्याचा प्यामन झाला रायगड ठाण्याचा प्यामन झाला सादर बॅटमन कोपरकने वाहाला रायगड ठाण्याचा प्यामन झाला रायगड ठाण्याचा प्यामन झाला. निलेश करमाळेच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 15 या आकड्यावर. ज्युसी फुल टॉसवर पुरेपूर समाचार घेतलाय. 15 ऑन स्कोर बोर्ड. धावा करावा लागतील. संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानामध्ये धावा करणं इतकं सोपं नाही आहे. आणखीन एक बॉल अगदी शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना यस वारंवार आपण जर पाहिलं तर महेश विठ्ठल पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. लगातार 2 षटकारासाठी त्यांचा गाडी नंबर आहे जो 5051 म्हणजेच 5051. 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. लगातार 3 षटकारांसाठी महेश विठ्ठल पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. 5051 हे पारितोषिक दिलं जाईल. कुपरखण्याचे कुठले खेळाडू आणि अंपायरचा इशारा येतो नो बॉल. नो प्लस धावा मिळतील 2 म्हणजे टीमची धावसंख्या पुढे जात असताना 17 या आकड्यावर. फ्री हिटचा इशारा. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. सागर चांगली बॅटिंग करतोय. निलेश करमाळेने देखील षटकार लगवले. क्रिश मुकादम यावेळेस ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. स्वप्नील ठाकूर वेगाने येईल. सिंगल मिळते. सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेकडे लागलं. जो संघ जिंकेल तो चॅम्पियन होईल. दुसरं एडिशन दुसरं अगदी पर्व पाहायला मिळते. नाईक चषक भरपूर मेहनत सगळ्याच विजन नेचर ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने सगळी टीम एकत्र आली. तरुण एकत्र येऊन बऱ्याच अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. फटका चांगला आहे. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच होईल ड्रॉप आणि संधी मिळते. एकच धाव मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. 19 ऑन स्कोर बोर्ड. 19 धावा. चला महेश विठ्ठल पाटील जे कोपरगिरणे प्रीमियर लीगचे भाग्य विधाते त्यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. लगातार 3 षटकार जर विजय नेचर तन्वी 11 कोपरगिरणे टीमच्या फलंदाजांना मारले तर मात्र त्यांच्या गाडीचा नंबर म्हणजेच फोर्ड इंडिवेअर ज्या गाडीचा नंबर आहे 5051 म्हणजे 5051 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून. थँक्यू व्हेरी मच. महेश विठ्ठल पाटील यांच्या वतीने 3 षटकारासाठी 5051 चं पारितोषिक असेल. लगातार 3 षटकारांसाठी मुख्य डायसवर आपण अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते आणि सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेकडे. नवी मुंबईमधील एक नामांकित स्पर्धा म्हणून सध्याच्या घडीला चर्चेत आहे. प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची चर्चा करतोय. प्रत्येक मान्यवर ज्या पद्धतीने या स्पर्धेतून आपली रजा घेत असताना दिसतो त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद देणारी ही स्पर्धा आज सगळ्यांच्याच आनंदामध्ये सहभाग होत असताना नाईक चषक स्पर्धा अगदी सुपर डुपर हिट झाली आणि मेगा फायनलचा सामना प्रियदर्शिनी बेलापूर वर्सेस विजन नेचर टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुपर स्ट्रोक लाजवाब स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर. वाव व्हाट अ शॉट. So beautiful, so elegant, just looking like a wow. चौकारा मारी सुंदर झाला. चौकारा मारी सुंदर झाला. महेश विठ्ठल पाटील यांचं पारितोषिक आठवते 5051 3 षटकारासाठी. इथे देखील ऑफस्टंपवर मारा ठेवला जातोय. स्वप्नील ठाकूर सहजासहजी हार मानणार नाही. पहिला बॉल जरूर षटकार आला. त्यानंतर कमबॅक केलं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 आकड्यावर. 25 धावा धाव फलकावर लागलेत. अकोटप्पाच्या बॉलला हुक केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी निलेशच्या बॅटमध्ये चौकार. Oh,
मल्हारी रे बावला माझा मल्हारी माझा गडावा निघाला मल्हारी रे बावला माझा मल्हारी मल्हारी रे बावला या तान्या वागाना विका सलानले गती या तान्या वागाना विका सलानले थँक्यू व्हेरी मच. 3 बॉलचा केस संपलाय. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर चौकार आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29. यावेळी देखील चॉप केला जातो. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट रिझर मध्ये, कव्हर रिझर मधून दमदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक अडवला जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावा तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 31 ऑन अ स्कोर बोर्ड. 31 धावा. काय बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. संध्याकाळचं सत्र आहे. जवळजवळ 6:23 आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी देखील आपण पाहू शकता यशांचा वेध घेतोय. निलेश करमाळीला परतावा लागेल. विकेटचं होतोय पतन. पहिला धक्का लागतोय टीम विजन नेचर टीमला. फलंदाज निलेश करमाळे. बॅक टू बकवल. महिम मजरा गगन वाहता चलते रबोल माला महिम मजरा गगन वाहता चलते रबोल माला ओ विजन ने कर दो आला विजन ने कर दो ओ आदेश भाई आला नामदा आदेश भाई आला सुभने गावात गगन वाहता चलते रबोल माला सुभने गावात गगन वाहता चलते रबोल माला ये श्री से दादा आला नामदा श्री से दादा आला ये श्री से दादा आला श्री से दादा आला. न्यू बॅटर मिस्टर निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये. नुकतीच कोपरखंड प्रीमियर लीग गाजवली ती या खेळाडूने. आल्याला मोठा स्टोक लगवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. अगदी सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 32 या आकड्यावर 3 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा दाखल करावं लागलेत. 1 गड्याच्या मोबदल्यात विजन नेचर टीमच्या माध्यमातून प्रथम बॅटिंग करत असताना शेवटची ओव्हर अजूनही बाकी आहे. बघूया या ओव्हर मध्ये किती धावा केल्या जातील. येस, महेश विठ्ठल पाटील यांचा उल्लेख वारंवार आम्ही करतोय कारण की 3 बॉलमध्ये 3 षटकार जर लगवले तर 5051 त्यांच्या गाडी नंबर आहे. 5051 हे पारितोषिक दिलं जाईल. आणि मोरिया वॉरियर्स या टीमकडून ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून निखिल पाटील खेळताना दिसला होता. खूप चांगला परफॉर्मन्स झाला होता. पण सेमीफायनलमध्ये अगदी पराभवाला सामोरं जावं लागलं. KKPL ही स्पर्धा देखील गाजली. 2-2 बाईक अशी स्पर्धा होणे नाही. त्यामुळेच नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक गावातील एक नामांकित स्पर्धा म्हणून गणली जाते. त्याचे अगदी आयोजक म्हणून महेश विठ्ठल पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विनायक झेंडे गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा होतील याकडे पाहिलं जाईल. स्ट्राईक एंडवर निखिल पाटील. ऑफस्टंपवर मारा केला जातोय. लाईन मिस केली आहे. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. 33 ऑन अ स्कोर बोर्ड. 33 धावा धाव फलकावर लागलेत. धावा कराव्या लागतील. ज्या धावा होतील त्या धावा छेस करणं इतकं सोपं नसणार आहे. फुलटॉस बॉल ऑफ ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेल पकडलाय ऋषी मात्रे.
बघा अशा अनेक स्पर्धा होतात, त्यामध्ये डीजे वादन असतं, खूप चांगलं संगीत असतं, पण लाईव्ह ऑर्केस्ट्रा फार कमी स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात, प्रामुख्याने नवी मुंबईमध्ये. आणि विजन नेचर ग्रुपने ते करून दाखवलंय. लाईव्ह ऑर्केस्ट्रा या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. मिलिंद वेटा न्यू बॅटर सकलीन पाहायला मिळतोय. सकलीन शेख हा खेळाडू देखील पाहायला मिळतोय. भरपूर वर्ष तन्वी 11 कोपर क्रिकेट टीम साठी त्याने योगदान दिलं. सागर आणि सकलीन अशी जोडी पाहायला मिळते. निलेश खरमाळे आणि निखिल बाद झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 आकड्यावर. यावेळी ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्रिश मुकादम झेल फलंदाज बाद. लोकप्रिय नेता जनतेचा नायक, लोकप्रिय नेता जनतेचा नायक, आमचं साहेब गणेश नाईक, आमचं साहेब गणेश नाईक, आमचं साहेब गणेश नाईक, आमचं साहेब गणेश नाईक. नवी मुंबईची कमान घेऊन खांद्यावर, नवी मुंबईची कमान घेऊन खांद्यावर, आता साहेब पुढं चालत राहतील गणेशचा दार, आता साहेब पुढं चालत राहतील गणेशचा दार. थँक्यू व्हेरी मच. नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, संपर्क मंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या सन्मानार्थ नाईक चषक या स्पर्धेचं आयोजन. मिलिंद वेटाच्या बॅटमधून डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवला आहे. टीमची धावसंख्या 35, 35 या आकड्यावर शेवटचे. अजूनही जर पाहिले तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलवर मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे. 40-45 धावा झाल्या तर मॅचमध्ये मजा येईल, कारण की सूर्य अस्ताकडे वळलाय. पक्षी देखील हळूहळू घरट्याच्या दिशेने वळत असताना आज मेगा संडेचा दिवस आहे, रविवारचा दिवस आहे. हिरे देखील प्ले अँड मिस डॉट बॉलची सांगता होती, अपील केली होती पण अंपायरने इंटरेस्ट दाखवला नाहीये. सकलेने आपली क्रीज सोडली आहे आणि त्याचा अर्थ आहे की फलंदाज बाद होतोय. चैतपाकाच्या महिन्याने येईन तुझ्या जत्रेला, चैतपाकाच्या महिन्याने येईन तुझ्या जत्रेला, माझ्या राज्यात मातेचे हलल रावाला, माझ्या राज्यात मातेचे कोपरखाने गावाला, माझ्या राज्यात मातेचे कोपरखाने माझ्या राज्यात कोपरखाने गावाला. अप्रतिम आवाज तेजस पाटील घणसोली आणि हे संपूर्ण आमचे ऑर्केस्ट्रा टीमचं देखील मी कौतुक करतोय. नाईक चषक ही स्पर्धा आज सगळ्यांच्या मनामध्ये एक घर करणारी स्पर्धा आहे. नुसती स्पर्धा नाही तर सामाजिक बांधिलकी ठेवणारी ही स्पर्धा. सूरज पाटील बायकर मॅन आणि पहिलाच बॉल फेस करत असताना काय घडलं, एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 36 आकड्यावर. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 36 आकड्यावर 37 धावांचं टार्गेट उभं केलंय. शेवटच्या ओव्हरमध्ये कमी धावा पाहायला मिळाल्या आणि अशा तऱ्हेने या शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या 4. टीमची धावसंख्या 36, 37 धावांचं टार्गेट आहे. 24 बॉल 37 धावा. कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल आणि कशा पद्धतीने या धावा डिफेंड केला जाईल ते सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल. आणि ऐकूया याच गावातील भूमिपुत्र आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आमचे सहकारी समालोचक उमेश म्हात्रे सरांना. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहताय नाईक चषक 2026 चा घमासान. ओर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. Hey,
बाजूला रंगसूची कैर करता हनुमंतराची पावला धाराची हाय समाज आमची धाराची हाय समाज हौलाय उभी हाय धाराची हौलाय नौकाची हौला वाटवाची धाराची हाय समाज आमची धाराची हाय समाज. चला खूप चांगले ऑर्केस्ट्रा लाईव्ह ऑर्केस्ट्रा तुम्ही पाहताय. जंगल ज्वाला परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे या वनव्याच्या आडदंड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा तर पेटलाय कारण नाईक चषकाचा हा अंतिम सामना तुम्ही पाहताय. दोन्ही बाजूला आग लागलेली आहे परंतु वनव्याची धग मात्र आता कुठल्या संघाला लागेल हे आपल्याला फायनलच्या मॅच मध्ये बघायचंय. चला आता आमचे म्हात्रे कुटुंब मेन स्टेजवरती विराजमान होणार आहेत. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना ड्राईव्ह करायचा प्रयत्न फसलाय. 37 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. सोपं नाहीये कारण क्लायमॅटिक कंडिशन आता बदललेली आहे या भूमिपुत्र क्रीडांगणाची. सूर्य अस्ताला गेलाय, पक्षी घरट्याकडे प्रस्थान करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये बॉल ट्रॅव्हल होणं अवघड असतं. फुल टॉस बॉल इथे स्वीप करण्याचा प्रयत्न अंपायरकडे अपील केली जाते. डायरेक्ट हिट केलाय. ओहो डायरेक्ट हिट ऑन फील्ड पंच आता सांगतायत टीव्ही अंपायरची मदत. टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. डायरेक्ट इथे जर विकेट आली तर दबाव वाढेल, प्रेशर वाढेल कारण अजूनही एक धाव आली नाहीये. विकासने इम्प्रेस केलाय, विकासनं प्रेक्षकांची मन जिंकली आहे. आउट आहे, फलंदाज बाद. साहिल दिवेकर नक्की सोडली. और दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ और दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ मैं हूँ मैं हूँ मैं हूँ मैं हूँ मैं हूँ शकलींचं कौतुक व्हायला पाहिजे. काय डिरेक्ट हिट केला, अचूक नेमबाजी. आता बॅटिंगसाठी नवीन फलंदाज स्वप्नील ठाकूर चालल्या मैदानामध्ये. अजूनही विकेट आल्यानंतर धाव आली नाहीये. 2 बॉलचा खेळ संपला. पॉवर प्लेचं पहिलं षटक विकास पाटील बॉलिंग मार्कवरती. हा खेळाडू फ्रेम मध्ये आहे नाईक चषकाच्या. या खेळाडूंना मन जिंकले, विकेट्स भरपूर घेतलेत. 40+ चा खेळाडू आहे. कोपर किरणे 40+ या टीमला रिप्रेझेंट करतो. ओ पंचाकडे अपील केली जाते. लाऊडली अपील होती. आडव्या बॅटने पायाला लागलाय त्यामुळे लेग बायच्या स्वरूपामध्ये आता संघाचा श्री गणेशा झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात झाली. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 3 बॉल नंतर 1 रन आली. 37 करायचे आहेत. 9.25 च्या धावगतीनं धाबांचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये. तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. समोर आपलं सर्वांचं लाडकं नाईक कुटुंब आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. ओ ओव्हर पिच बॉल उडवला बॉलला आणि एक टप्पा खेळ बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन चौकार. मनन सच्चा बोला बोला है सबा मनन सच्चा है दिलदार बोला है सबा आदेश दादा के रस्ते नाम चेतन दादा के रस्ते नाम आदेश दादा के रस्ते नाम चेतन दादा के रस्ते नाम आदेश दादा के रस्ते नाम चेतन दादा के रस्ते नाम. सुरुवातीला चांगली सुरुवात होती परंतु हा ओव्हर पिच बॉल आणि सिद्धेश कोळी याच्या बॅटमधून चौकार येतोय. आणखीन एक स्लॉग हिट केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, बॉलला उडवला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या वरून बॉल सीमा पार. नाईक ट्रॉफीचा षटकार.
बाहुबली अपार बंदवाल विनानंद बंदवाल होय मजी हे गोली कोली गोय मजी हे गोली कोली होय मजी हे गोली कोली गोय मजी हे गोली कोली. या गोलंदाजाला मात्र सिद्धेश कोहलीनं आता रीड केलंय असं वाटतंय, कारण या गोलंदाजाच्या विरुद्धमध्ये सिद्धेशनं आक्रमण केलंय. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 11 धाबा झालेत. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, इथे हिट केलाय पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद. वा वा मिलिंद बेटाचं कौतुक. गोपाल गेला खांदे कोणी लाविले गोपाल गेला खांदे कोणी लाविले लाविले शिरीष ये दादानी गो शिरीष ये दादा गोपाल गेला गुल्लाल कोणी उडलिला गोपाल गेला गुल्लाल कोणी उडलिला उडविला विजय ये दादानी गो विजय दादा उडविला विजय दादानी गो शिरीष ये वनवाने. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 2 विकेट्स घेतलेत विकास पाटीलनं. 11 या आकड्यावरती. विनायक झेंडे आता बॅटिंगसाठी आलाय. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे ना. 18 बॉलमध्ये इथून धावा करायच्या आहेत. प्रियदर्शनी बेलापूर टीमला 26 कठीण नाही आहेत आणि सोप्या सुद्धा नाही आहेत. शकलीन आलाय बॉलिंगसाठी फार एंड कडून ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिला बॉल शॉर्ट बॉल. अशी गोलंदाजी चालणार नाहीये. शकलीन लॉंग लेगला उडवला. हुक करत असताना बॉल केला, धावा केल्यात. धाव 4 बुक चौकार. स्वप्नीलच्या बॅट मधून हा चौकार येतोय आणि या 4 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 15 म्हणजे आता 17 बॉल आणि 22 करायचे आहेत. खराब गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती शकलीनची. दुसरा बॉल डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला स्वप्नीलकडून. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे 2 धाबा चोरलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा मिळत आहेत स्वप्नीलला आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 17 अजूनही 20 धाबांची गरज आहे. 16 बॉल 20 धाबा. आता सामना जवळच चाललाय प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या, कारण विकेट्स भरपूर त्यांच्या हातामध्ये आहेत. 8 विकेट इन हँड. 8 लाईफ लाईन बाकी आहेत प्रियदर्शनी बेलापूर टीमच्या. त्यामुळे बिंदास खेळतील असं मला वाटतं. 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. टीमची धावसंख्या 17, धावा करायच्यात अजूनही 20. बॅकफुटला जात असताना डेलिकेट टच केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. डी पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येतोय. ज्वेल फेकी केली जाईल तोपर्यंत एकच धावे ते मिळताना दिसेल स्वप्नीलला. आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती म्हणजे आता करायचे आहेत 15 बॉलमध्ये 19 धाबा. 15 बॉल 19 धाबा. पहा सूर्य अस्ताला कधीच गेलाय. आता क्लायमॅटिक कंडिशन तुम्ही पाहताय अगदी संधी प्रकाशामध्ये आता या सामन्याची सुरुवात झालेली आहे. ओ हा बॉल चांगला आहे. प्रचंड वेग आहे. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. विनायक झेंडेला बीट केले आहे. अशात लेनची गोलंदाजी करावी लागेल. एकतर डॉट बॉल किंबहुना विकेट्स तरच हा सामना जिंकू शकतो. विजय नेचर तन्वी 11 कोपर किरणे टीम. 14 बॉल 19 धाबांची गरज आहे. फटका फसलाय असं वाटेल. लॉंग ऑफला सूरज पाटील चूक करणार नाही. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. पॅटर्न बघून भाऊचा हाड विषय बनलाय नवा. ऊपरवाले की मिली है दुआ नाम तेरी दादाची हवा. ऊपरवाले की मिली है दुआ नाम तेरी दादाची हवा. ऊपरवाले की मिली है दुआ नाम तेरी दादाची हवा. ऊपरवाले की मिली है दुआ नाम तेरी दादाची हवा.
नवीन फलंदाज आता कौस्तुभ म्हात्रेला आहे. 13 बॉलमध्ये अजूनही 19 रनची गरज आहे. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. हा सामना जर जिंकायचा असेल कोपरखिरणे टीमला तर विकेट्स घ्याव्या लागतील, किंबहुना डॉट बॉल टाकावे लागतील, तरच हा सामना जिंकू शकतो. कारण 13 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे प्रियदर्शनी बेलापूर टीमला. ओहो, तिखट बाउन्सर. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं खासकन उचली घेतली, अगदी फुंकर मारत गेलाय नाकासमोरून कौस्तुभच्या. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आता 18 धावा करायच्या. 12 बॉलमध्ये अजूनही 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. तोपर्यंत जाऊया ऑर्केस्ट्रा ऐकण्यासाठी. बारा बॉल 19 धावांची गरज आहे. वेलकम बॅक सर्वांचं, प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सोहळा रंगलाय आनंदाना सजून वैभवलीन सारा कोपरखाना जमलाही ग आई तुझे पलकीला, सारा कोपरखाना जमलाही ग आई तुझे पलकीला. खरोखरच आज कोपरकरना या सारा जमलाय या भूमिपुत्र क्रीडांगणावरती आपल्या गावाच्या टीमला मात्र मोरल सपोर्ट करण्यासाठी. कारण त्यांची टीम कोपरखिरण्याची टीम मात्र फायनलमध्ये खेळते. बेलापूर टीमच्या विरोधामध्ये ज्वेल आलाय बॉलिंगसाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये 12 बॉल 19 धावांची गरज आहे. समोर स्वप्नील बॅटिंगसाठी तयार. स्वप्नील आणि कौस्तुभ म्हात्रे. 12 बॉल 19 धाबांची गरज आहे. सोपं नाही आणि कठीण सुद्धा नाही आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे, हा अद्भुत खेळ आहे. पहिला बॉल सोडून दिला विकेट किपर साठी. पंचांचा सिग्नल येतो व्हाईट बॉल. जास्त चेंडूला वळण दिलं, एक्स्ट्रा रन मिळते म्हणजे टीमची धावसंख्या पुढे जाते. आता 12 बॉल आणि 18 करायचे आहेत. धावांचं आणि चेंडूंचं जे अंतर आहे ते 6च आहे. 12 बॉल 18 धावांची गरज. हा बॉल सुद्धा जास्त बाकी टाकलाय. खराब क्रिकेट, खराब गोलंदाजी ज्वेलची आतापर्यंत. लगातार 2 बॉल वाईट टाकलेत. आता 12 बॉल 17 करायचे आहेत. 12 बॉल आणि 17 धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी प्रियदर्शनी बेलापूर या टीमला. कोण या नाईक ट्रॉफीचा चॅम्पियन ठरेल हे सांगणारे आता आपल्याकडे 12 बॉल आहेत. शॉर्ट बॉल उडवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक पवन मेटा पकडला झेल. हे सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 नाही. ही दोस्ती तुटायची ना, ही दोस्ती तुटायची ना, ही दोस्ती तुटायची ना, ही दोस्ती तुटायची ना. हे सुटेल का रे वादा आपला नाही 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 भावा. सुटेल का रे दादा आपला नाही 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 नाही. ही दोस्ती तुटायची ना, ही दोस्ती तुटायची ना, ही दोस्ती तुटायची ना. चला नवीन फलंदाज ऋषी म्हात्रे आला बॅटिंग साठी. 11 बॉल 17 धाबांची आवश्यकता. फटका तर चांगला होता स्वप्नीलचा. दुपारच्या सत्रामध्ये असला असता तर कदाचित तो षटकार झाला असता. परंतु आता क्लायमॅटिक कंडिशन या क्रीडांगणाची तुम्ही पाहताय अगदी डीम झालेली आहे. त्यामुळे बॉल जास्त ट्रॅव्हल झाला नाहीये ना. पवन मेटाने चूक सुद्धा केली नाहीये. वन ऑफ द बेस्ट फिल्टर इन नवी मुंबई क्रिकेट. ऋषी म्हात्रे. 11 बॉल 17 धाबांची आवश्यकता. क्रेर ज्वेलनं शिकार केली स्वप्नीलची. बॅकफुटला जात असताना उडवलाय. हा बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. ऋषीच्या बॅट मधून षटकार. होईल
आला रे आला जरा मटके समाल काय फटका खेचलाय. ऑफस्टमच्या बाहेर शपल झाला, त्यानंतर अगदी बरोबर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 रनसाठी षटका ठोकलाय. सेन्सिबल क्रिकेट आहे हे, सेन्सिबल क्रिकेट आहे. पहिली धाव बेगाने, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. फलंदाज बघूया बाद. ऋषीनं चूक केली. अरे 1 2 3 4 कोपर खाण्याची पोर हुशार 1 2 3 4 विजन चरची पोर हुशार कोणता आला रे आला जरा मटके समाल विचवाला गोविंदा आला रे आला जरा मटके समाल विचवाला. खूप चांगली फिल्डिंग आणि काय फेकी होती तिथे. फलंदाज बाद. ऋषी आला कधी, ऋषी गेला कधी. पहा आपल्या स्क्रीन वरती बघतोय त्याचा ऍक्शन रिप्ले. काय मी चूक केली, कशी मी चूक केली. ही रिक्स होती, ही जोखीम होती आणि जोखीम घ्यायला पाहिजे. क्रिकेटमध्ये जोखीम घेणं गरजेचं असतं. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंगसाठी चाललाय. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 10 धाबांची आवश्यकता आहे. मयंक बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये, परंतु स्ट्रायकिंग इनला कौस्तुभ मात्रे. टेनिस बॉल क्रिकेटचा एक हार्ड हिटर फलंदाज. ज्वेल लेफ्ट अप ओव्हर द विकेटने तयार. ओ उडवलाय, कॅच हिटचा कॉल आहे. ओ माय गॉड, अप्रतिम झेल टिपलाय. सागरना फलंदाज बाद. कडक कॅच. ओ भैया ठाकुरली गावा मधी गो भैया मोठे गावचे गावात गो भैया ठाकुरली गावा मधी गो भैया मोठे गावचे गावात अय माझ्या नादाचे दयनाद जय गो नादाचे मैनाद अय माझे नादाचे दयनाद जय गो नादाचे दैवाद तांड वाटत गो तुझी काही मी बोलती तांड वाटत गो तुझी काही मी बोलती आई रंगत विमाते पाव माझे नवताला आई रंगत विमाते पाव माझे नवताला आई रंगत विमाते पाव माझे नवताला आई रंगत विमाते पाव माझे नवताला. 8 बॉलमध्ये 10 धाबांची आवश्यकता. या ऑर्केस्ट्रावर सुद्धा आमचे विजयन नेचरचे ग्रुपचे अधिकारी पदाधिकारी आता नाचू लागलेले आहेत. का नाचू नये, कारण त्याने केलेल्या कार्याची पोचपावती आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादा कार्य करता सफल होतं त्यावेळेस मात्र ही पोचपावती आपल्याला मिळते. बॅटची कडा लागल्यानंतर पहा डॉट बॉल आलाय. आणखीन एक डॉट बॉल म्हणजे आता 7 बॉलांनी करायचे आहेत 10 धाबा. सामना पहा आता कठीण झालाय. रात्र वैर्याची आहे. राकेश नवीन आलेला फलंदाज. शेवटचा बॉल शिल्लक. 7 बॉल 10 धाबांची आवश्यकता. ज्वेलनं थांबवलं प्रेक्षकांना. ओ स्विंग इन मिस. हा बॉल निघालाय डॉट बॉल म्हणजे आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 10 धाबांची आवश्यकता आहे. मित्रांना विचारेन, प्रेक्षकांना विचारेन, मित्रांनो हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टाळ्या झाल्याच पाहिजे. नाईक चषकाची ही पोचपावती आहे तुम्हा आम्हा सर्वांना. 6 बॉल 10 धाबांची आवश्यकता. टीम मीटिंग नको, चला लगेच सामना सुरू करा. फ्लड लाईट्स ओपन झाल्यात. आता त्रास होणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला किंबहुना फिल्डिंग करणाऱ्या टीमला. चला आता मॅच अगदी उत्कंठावर्धक झालेली आहे आणि अशा कंडिशन मध्ये आता महेश विठ्ठल पाटील जे कोपरखैरणे प्रीमियर लीगचे भाग्यविधाते होते, शिल्पकार होते, ते आता मैदानामध्ये आलेले आहेत ही मॅच पाहण्यासाठी. कारण त्याचं कारण आहे ही मॅच गरम झाली आहे. ही मॅच आता नरम नाही आहे, गरम झालेली आहे मित्रांनो. गोलंदाजीसाठी शिवम आलाय, शिवम दुबे बॉलिंगसाठी. पहिला बॉल सेन्सिबल क्रिकेट टच केलाय, कबर्सला केलाय, 1 रन कंप्लीट.
आता मात्र बॅटिंगसाठी स्ट्राईक रिप्लेस केलेले आहे राकेशला. आता 5 बॉल मध्ये करायचे आहेत 9 रन. पाच बॉल आणि 9 धाबांची आवश्यकता. वॉट अ मॅच. थरार बदल आली तर तुंबल युद्ध. आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरी करणारा कर्तबार, झेंडा मिरवणारा आखाडा. बॉलला चॉप केलाय, काढलाय बॉल. थर्डमॅनला बॉल चालला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. हा येतोय राकेशच्या बॅट मधून चौकार. आई माझी कोणाला पावली, आई माझी कोणाला पावली, पावली कोली आलो काना नगरी आलो काना, पावली कोली आलो काना नगरी आलो काना. 4 बॉल आणि 5 धाबांची आवश्यकता. सागरला बक्षीस आलेला आहे. जो सागरनं जेल, मिडविकेट आणि लॉंगॉनच्या दिशेने टिपला होता, त्यासाठी स्वराज्य 32 शिराला क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय चव्हाण यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. शिवम दुबे काय कापलाय बॉलला. राकेशनं चौकार वसूल केलाय. इथे फुलटोस बॉल, कॅचिटचा कॉल आहे, परंतु लॉंग ऑफला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. झेलनं झेल टिपलाय. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, मेरी भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. बॅटर शंकर 3 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. जे प्रेक्षक बसले होते ते आता उठलेत आणि जे उठलेले आहेत ते आता टाचेवरती उभे राहिलेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे ही स्पर्धा चांगली आहे, ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे आणि या स्पर्धेतला अंतिम सामना अगदी गरमागरम झालाय. वाफालतोय सामना. जसा चहा गरमागरम आपण पितो, त्या चहाच्या वरती ज्या वाफा येत आहेत तसा सामना झालाय. आता 3 बॉल आणि 5 धाबांची आवश्यकता आहे. फुलर लेनचा बॉल पहिली ड्राईव्ह केला, पहिली त्या वेगाने दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि ते 2 धाबा कंप्लीट झालेले आहेत. तिसऱ्या धाबेसाठी इथे रन आउट होतोय फलंदाज. Yo vaya ya, ay la boangani yo vaya ya, ay la boangani, vaya ya, gari nagara kapurarati, yo vaya ya, gari nagara kapurarati, yo varak je, kanj ko aita, yo varak je, kanj ko aita, yo varak devi maulita, yo devi maulita, hari tu devi. 2 मध्ये 3 धाबांची आवश्यकता आहे. सेकंडला जोडी आहे म्हणजे अजून 1 विकेटच बाकी आहे. प्रियदर्शनी बेलापूर टीमचा 8 गडी बाद झालेत. ही 9वी आणि 10वी जोडी आहे. 11वा बाकी आहे. तो कापत असेल, तो भीत असेल. 2 बॉल 3 धाबांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. एकदा जोरदार टाळ्या. शिवम दुबे यानं मॅच जिवंत ठेवलेली आहे. चर्चा होते. 2 बॉल 3 धाबांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. कंपल्सरी टार्गेट चेस आहे. या 3 धाबा प्रियदर्शनी टीमला मात्र बनवाव्यास लागतील, कारण या स्पर्धेतला नियम सांगतोय कंपल्सरी टार्गेट चेस, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. ओ चांगला बॉल आहे.
टर्न अँड बाउन्सर केलाय शिवम दुबेनं. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. आता एक बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. मी प्रेक्षकांना विचारेन, प्रेक्षको तुम्हाला ही मॅच आवडली का? मग का टाळ्या वाजवू नये? टाळ्या वाजवा. व्हॉट अ मॅच. नाईक चषकाचा हा थरार पदलाली तर तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, सांघिक कामगिरी करणारा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा, अर्थातच या नाईक चषकाचा अंतिम सामन्याचा थरार. 1 बॉल 3 रन. आणि आता डॉट बॉल आला आणि सामना जिंकलेला आहे 2 रन. विजन नेचर ग्रुप फन11 कोपरखेरणे टीम नाईक ट्रॉफीचा चॅम्पियन संघ ठरलेला आहे. विजन ग्रुप आयोजित नाईक चषक 2026 चा चॅम्पियन विजन नेचर कोपरखेडणे टीम, ज्याने फायनलच्या मॅच मध्ये अंतिम सामना जिंकून या स्पर्धेवर आपलं नाव कोरलं. त्या टीमचं अभिनंदन. छाबकाटा उडवला त्यात मी चाललंय बघा. VN ग्रुपला हरवायचं सोडून पाटील वाऱ्यावर येऊन बघा. VN ग्रुपला हरवायचं सोडून पाटील वाऱ्यावर येऊन बघा. VN ग्रुपला हरवायचं सोडून पाटील वाऱ्यावर येऊन बघा. छाबकाटा उडवला त्यात मी चाललंय बघा. छाबकाटा उडवला त्यात मी चाललंय बघा. विजन नेचरला हरवायचं सोडून पाटील वाऱ्यावर येऊन गवा. विजन नेचरला हरवायचं सोडून पाटील वाऱ्यावर येऊन बघा. आमचा किल्लारी जोडीचा नाद लय वाईट. आमचा अट्टचा स्वभाव दादा लय लाईट. काटा उडवला त्यात मी चाललंय बघा. काटा उडवला त्यात मी चाललंय बघा. विजन नेचरला हरवायचं सोडून पाटील वाड्यावर येऊन बघा. विजन नेचरला हरवायचं सोडून पाटील वाड्यावर येऊन बघा. वाड्यावर येऊन बघा. और दोयदा दोयदाय 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 वाराला डोलामध्ये हवलो बाय. दोयदाय दोयदाय वाराला डोलामध्ये हवलो बाय. दोयदाय 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 दोयदाय. अवताराचे हाय बघा. अवताराचे हाय बघा. ताराची हाय बघा. अवताराची हाय बघा. तने तुम्ही घ्यायचा लायको अब्द कमाल कमाल कमाल. ताराची हाय बघा. अवताराची हाय बघा. ताराची हाय बघा. अवताराची हाय बघा. मध्ये हवलूच्या पहाटला गौवर बसला तो बाजूला. मध्ये हवलूच्या पहाटला गौवर बसला तो बाजूला. करत तुमची काय र करता अनुमन राजी त्यावला. ताराची हाय बघा. अवताराची हाय बघा. ताराची हाय बघा. अवताराची हाय बघा. व्हेरी मच. सगळ्यांचे आभार. या स्पर्धेच्या निमित्तानं विजन नेचर ग्रुप आयोजित नाईक चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसेल. चला मान्यवरांचा सन्मान आणि सगळ्याच घटकांचा सन्मान आपण करणार आहोत.
चला सर्वात आधी आमचे स्कोरर ऑफिशियल स्कोरर विघ्नेश मडवी नेरूळ आपण देखील मंचावर या. अगदी खूप चांगली लेखणी त्यांची आम्ही पाहिली. या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा ज्यांनी लिहिला विघ्नेश मडवी नेरूळ यांचा सन्मान या मंचावर केला जातोय आणि तो सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय सगळेच आमचे सदस्य मंचावर या. विजन नेचर ग्रुपचे सगळेच सदस्य प्लीज मंचावर या. सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर सगळे टीम देखील मुख्य व्यासपीठासमोर या. मी विनंती करतोय की टीम साईसागर युनायटेड ऐरोली, प्रियदर्शिनी बेलापूर आणि विजन नेचर तन्वी 11 कोपरखणे या टीमला देखील विनंती करतोय की समोर या मंचाच्या समोर. साईसागर टीम आपण देखील समोर या. बेलापूर टीम साहिल दिवेकर संपूर्ण टीम घेऊन आमच्या समोर या. चला आपण स्कोरर आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत. मी विनंती करतोय मान्यवरांचे शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. मी हा सन्मान केला जाईल विद्यानंद भाऊ यांचे शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. विघ्नेश मडवी जे नेरूळ गावचे एक प्रोफेशनल स्कोरर आहेत त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या युवकासाठी, कारण की आज देखील या स्पर्धेमध्ये आपल्या लेखणीतून ही संपूर्ण स्पर्धा रेखाटली आणि खूप चांगलं गुणलेखन त्यांचं राहिलं. विघ्नेश मडवी नेरूळ यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. तिन्ही अंपायर आमचे शिवराम वैती सर असतील, शशी साटम सर असतील, रुपेश सावंत सर असतील, तिन्ही अंपायरना विनंती करतोय की मंचावर या. तिन्ही अंपायर आमचे ऑफिशियल अंपायर tenniscricket.in यस शिवराम वैती सरांचा सन्मान. आत्मारामजी पाटील साहेब यांचे शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मुलुंड नवघरचे हे अगदी आगरी कोळी बांधव आहेत आणि शिवरामजी वैती एक सिनियर पंच म्हणून त्यांची ओळख आहे आणि विजन नेचर ग्रुपच्या वतीने आणि आत्मारामजी पाटील साहेब यांचे शुभ हस्ते हा सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. हे देखील तुमच्यासाठी भेट वस्तू. पुढचे अंपायर शशी साटम सर यांचा देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय की आदरणीय रवींद्र पाटील साहेब सन्माननीय विद्यमान नगरसेवक त्यांचे शुभ हस्ते आदरणीय शशी साटम सर जर पाहिलं तर एक लेजंड क्रिकेटर आहेत, टेनिस बॉल क्रिकेटचं एक महान व्यक्तिमत्व आणि आज त्यांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केली आणि आज अंपायरच्या दुनियेतला एक नामांकित अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. शशी साटम सर. मी नितीन म्हात्रे साहेबांना विनंती करतो की पुढचा सन्मान आपण करावा. आदरणीय रुपेश सावंत सर हे देखील एक तिसरे पंच आहेत, त्यांचाही सन्मान या मंचावर केला जातोय. आदरणीय नितीन म्हात्रे सर यांचे शुभ हस्ते समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान देखील केला जातोय. tenniscricket.in यांचे देखील आभार मानणं गरजेचं आहे. त्यांचा देखील हा सन्मान आपण करणार आहोत. tenniscricket.in चे आमचे सदस्य आपण देखील मंचावर या. चला tenniscricket.in चा सन्मान करण्यासाठी आदरणीय चंद्रकांत वेटा साहेब यांचे शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. tenniscricket.in चे ही टीम आहेत आणि त्या टीमने देखील आज ही स्पर्धा अख्खा देशापर्यंत पोहोचवली. अनेकांनी ही स्पर्धा ऑनलाईन पाहिली आणि ती स्पर्धा पोहोचवण्याचं काम, या स्पर्धेला स्ट्रीमिंग करण्याचं काम जर कोणी केले असेल tenniscricket.in चा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. पुढचा सन्मान आहे
ज्या समालोचकांनी खऱ्या अर्थानं कोपरखेडीच नाही तर नवी मुंबईच नाही तर रायगड परिसरामध्ये जाऊन आपल्या आवाजाची